एबीपी माझा या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात आत्ताच्या घडीच्या हेडलाईन्स पाहून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरात भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन। अनेक सेलिब्रिटी रनमध्ये धावणार, तर युवकांनाही सहभागी होण्याचं भाजपचं आवाहन। नरेंद्र मोदींचे मित्र ट्रम्प यांनी H1 व्हिसाचं शुल्क वाढवलं, राहुल गांधींची खोचक टीका। मोदी देशाचे कमकुवत पंतप्रधान असल्याचा हल्लाबोल। बुलेट ट्रेनचं काम सुसाट, घणसोली ते शिळफाटा दरम्यानच्या 5 किलोमीटरच्या बोगद्याचं काम पूर्ण, तर ठाकरे सरकारच्या काळात बुलेट ट्रेनचं काम थांबलं, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची टीका। त्र्यंबकेश्वरमध्ये टीव्ही पत्रकारांना गुंडांची मारहाण, गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेताना वाद, तर दोषींवर तातडीनं कडक कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। मंत्री भुजबळ आणि महाजनांनी घेतली जखमींची भेट। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, निकषांच्या पूर्ततेसाठी पावलं, कृषी मंत्री भरणेंची माहिती। अतिवृष्टीमुळे तब्बल 60 लाख एकरहून अधिक शेतीचं नुकसान। नक्षलवाद्यांमध्ये युद्धविरामावरून उभी फूट, कॉम्रेड सोनूचा युद्धविरामाचा प्रस्ताव व्यक्तिगत, नक्षलवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीकडून स्पष्टीकरण। आशिया चषकात भारत-पाक आज पुन्हा आमने-सामने, सुपर 4 फेरीमध्ये दोन्ही संघ भिडणार। हँडशेक वादानंतर पाकच्या रडारवर असणारे अँडी पायक्रॉफ्टचं या सामन्याचे पंच। ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। मंगळवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरव होणार।